आणि सर्वांना आज सकाळी ना खूप थंडी आहे. म्हणजे थंडी तर रोजच असते, जसं थंडी चालू झाली आहे तशी. पण ना मी आज लवकर उठले होते, कारण की आता मला तिकडं जायचं ना माघारी. मम्मीकडे आले होते, खूप दिवस झाले, 2 ते 3 दिवस झाले मम्मीकडेच होते. आता परत जाणार आहे, 10 10:30पर्यंत जाणार आहे रिटर्न. तर तुम्ही बघू शकताय गावाकडचं वातावरण कसं आहे ते. अजून काय ऊन पण आहे, आणि अशा कवळ्या उन्हामध्ये ना सकाळी थांबलेलं किंवा लहान मुलांना सुद्धा कवळ्या उन्हात ठेवलेलं खरंच खूप भारी असतं. तर इकडं सूर्यसुद्धा बघा किती छान दिसतो झाडाच्या आडून, हे का नाही. आणि इकडं चाललेलं आहे आमच्या आद्विकचं आणि आद्विकच्या आजीचं लसूण लावलेलं आहे. त्या लसूणला राख टाकायची चालू आहे. तुम्ही बघू शकता अशी राख टाकायची चालू आहे. टाकलेली सुद्धा आहे काही मिरच्यांना. परत तिथं लसणाला सुद्धा राख टाकायची चालू आहे. आणि आद्विक बघा कसा फिरतोय. त्याच्या पायात शूज घातला होता, तरीसुद्धा बिना शूज काढून कसा फिरतोय बघा. त्याला थंडी वाजत नाही, काय नाही, सकाळी असं फिरतोय. फुलंसुद्धा बघा खूप, म्हणजे असं कळ्या सगळ्याच्या सुकून गेलेल्या आहेत, पण ना थोड्या वेळानं नाही एकदम छान फुलतात. थोडं फुलायला पण लागलेले आहे. जास्वंदाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. आणि झाडाला सुद्धा असे हिरव्यागार झाडांना असे लाल लाल फुलं एकदम भारी दिसतात. तर बघा किती फुलं लागलेली आहेत ते. आणि इकडं आहे सूर्यसुद्धा निघालेला आहे सकाळी. तर अशी आहे आमची सकाळची आजची गुड मॉर्निंग. तर चलो बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ना चिमण्या पण ओरडत येते, तुम्हाला आवाज येत असेल पाखरांचा. खूप दिवस झाला असं चिमण्यांचा वगैरे आवाज ऐकून. हे सगळं ना गावाकडंच ऐकायला भेटतं, शहरामध्ये असल्यावर हे काय भेटत नाही ऐकायला. चिमणी हे बघा वर तारावर पण बसलेले आहेत. तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल त्यांचा. तिकडं लाईटीच्या खांबावर, परत इकडं तारांवरती सुद्धा पक्षी बसलेले आहेत. सकाळी यांचा आवाज ऐकायला, म्हणजे खूप दिवस झाला असे पक्ष्यांचा सुद्धा आवाज ऐकायला भेटला नव्हता पुण्यामध्ये, किंवा असं काही भेटत नाही बघा. छान वाटतं असं सकाळी पक्ष्यांचा आवाज, त्यासोबत थंडी पण आहे सोबत, आणि छान वाटतं असं सकाळचं वातावरण एकदम भारी आहे. हे बघा पक्षीसुद्धा किती छान फिरत आहेत. तर असं आहे माझ्या मम्मी पप्पाकडलं सकाळचं वातावरण. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.